To all of you, in the last lecture we have seen how EMF is generated in the motional conductor. Either it is linearly displaced in external constant magnetic field, or it is rotated in that external constant magnetic field. How much is the EMF generated in it? We have seen it. Again, coil is kept at rest and one magnet is oscillate through that coil. At that time, how much EMF and what is its nature we have discussed in the last lecture. And now, today we are going to learn about the generator action. आता what is meant by generator? पहिल्यांदा जनरेटर म्हणजे काय बघूया. आता साधारण तुम्ही डीसी मोटर बघितलेली आहे. आता खोलून बघितली नसेल, त्या डीसी मोटर मध्ये छोट्याशा मोटर असतात बघा. तुम्ही गणपतीच्या सीझन मध्ये एखादं चक्र फिरवायला वगैरे पाठीमागं छोट्याशा मोटर वापरता. ही मोटर जर तुम्ही खोलून बघितली तर याच्यामध्ये काय दिसेल तुम्हाला, तर एक कॅव्हिटी टाइप मॅग्नेट असतो. कॅव्हिटी टाइप मॅग्नेट असे दोन असतात. त्याचा एन पोल आणि एस पोल एकमेकाच्या समोर असतात बघा. या पद्धतीनं हा एक कॅव्हिटी टाइप मॅग्नेट. कॅव्हिटी म्हणजे तो कापलेला असतो बरं का. बार मॅग्नेटच कापला की तो कॅव्हिटी टाइप दिसतो, लक्षात घ्या. किंवा एकदा असा घेतो. अशा पद्धतीने एखादा बार मॅग्नेट असा तिरका कापायचा. ही कॅव्हिटी झाली. समजा हा एन पोल आहे याचा, या बाजूला. इकडच्या बाजूला आणखी एक अशा पद्धतीचा कॅव्हिटी टाइप मॅग्नेट या पद्धतीने ठेवला तुम्ही. या पद्धतीने ठेवला. त्याचा हा एस पोल एकमेकाच्या समोर ठेवले. तर मध्ये याच्यामध्ये रॅडियल स्वरूपाचं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. हे लक्षात घ्या. रॅडियल स्वरूपाचं. हा एन पोल, हा एस पोल. आता मी घेतोय कशात? ब्लॅकबोर्डच्या प्लेन मध्ये. हे मी घेतलंय ब्लॅकबोर्डच्या तिरक्या प्लेन मध्ये, म्हणजे अशा पद्धतीने. आता ब्लॅकबोर्डच्या प्लेन मध्ये दाखवतो. रॅडियल स्वरूपाचं मॅग्नेटिक फील्ड सेंटर मधून जाणाऱ्या लाईन्स ऑफ फोर्स अशा पद्धतीने असतील बघा. रॅडियल स्वरूपाचं मॅग्नेटिक फील्ड एन पासून निघणाऱ्या लाईन्स ऑफ फोर्स आणि एस ला इनकमिंग स्वरूपाच्या लाईन्स ऑफ फोर्स, असं रॅडियल मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आणि या रॅडियल मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक कॉइल बघा, रेक्टँग्युलर स्वरूपाची एक कॉइल या पद्धतीनं. या पद्धतीनं रेक्टँग्युलर स्वरूपाची एक कॉइल असते. आता कॉइल मध्ये एन एवढ्या टर्न्स असतील. या कॉइल मध्ये एन एवढे कॉपरच्या टर्न्स टाकलेले असतील आपण. पण आपण सध्या आता एकच टर्न घेऊन विचार करायचा. आता या कॉइलचा एक एंड अशा पद्धतीनं एका सर्क्युलर कंडक्टरला रब होत जाईल, म्हणजे घासत जाईल, अशा स्वरूपाचे अरेंजमेंट केलेले असते. आणि दुसरा एंड सुद्धा, हा दुसरा एंड या कॉइलचा दुसऱ्या एका सर्क्युलर कंडक्टरला घासत जाईल अशा पद्धतीने अरेंजमेंट केलेले असते. दाखवले बघा तुमच्या बुक मध्ये. आणि मग या दोन सर्क्युलर कंडक्टर पासून दोन वायर्स बाहेर काढलेले असतात आणि यामध्ये आपलं सर्किट असतं. त्या ठिकाणी तुमच्या बल्बच्या स्वरूपात सर्किट दाखवलं बघा, बल्बच्या स्वरूपात. अशा पद्धतीनं या दोन टोकामध्ये, त्याला ए आणि बी म्हणतो मी, या दोन टोकामध्ये आपल्याला जनरेट झालेला ईएमएफ मिळतो. आता हे डीसी मोटर पण आहे बरं का. हे डीसी मोटर पण आहे. जर आपण याच्यामध्ये बॅटरी सोर्स जोडला बघा, बॅटरी सोर्स जोडला, एक डीसी बॅटरी जोडली, तर या डीसी बॅटरीचा कॉन्स्टंट करंट बघा इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडून या डायरेक्शन मध्ये असा कॉइल मधून पास होईल बघा, अशा पद्धतीने पास होईल. अशा पद्धतीनं या कॉइलच्या या कंडक्टर्स मधून, कॉइलला नाव देतो बघा, याला म्हणतो LMNP, अशा पद्धतीने नाव देतो. LMNP ही कॉइल आहे. या कॉइल मध्ये 4 कंडक्टर आहेत, LP, MN, LM आणि PN, हे लक्षात घ्या. आणि मग ह्या 4 कंडक्टर मधून करंट पास झाला
की त्या कंडक्टरच्या भोवती अकॉर्डिंग टू ओरस्टेड मॅग्नेटिक फील्ड तयार होत आणि ते मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड या कॉइलचं आणि हे बाहेरचं मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये इंटरॅक्शन होतं आणि या इंटरॅक्शन मध्ये मॅग्नेटिक टॉर्क तयार होतो आणि तो मॅग्नेटिक टॉर्क या कंडक्टरवर फोर्स या कॉइलवर तो टॉर्क ऍक्ट झाला की ती कॉइल रोटेट होते. झाली मोटर. बघा झाली मोटर. आणि मग इथे एखादा शाफ्ट त्या कॉइलला जोडला असेल तर त्या शाफ्टला आपण चक्र जोडतो आणि फिरवतो किंवा पंप जोडतो आणि पाणी ओढतो. अशा पद्धतीने ही डीसी मोटर आहे, लक्षात घ्या. आणि या डीसी मोटरचा ही कॉइल म्हणजे जनरेटर आहे, सॉरी आर्मेचर आहे. ही कॉइल म्हणजे आर्मेचर आहे, आर्मेचर म्हणतात या कॉइलला. LMNP या कॉइलला आर्मेचर म्हणतात. काय म्हणतात त्याला? आर्मेचर. आर्मेचर. अशा पद्धतीने ही डीसी मोटर वर्क होते. आता आपल्याला ह्याची डीसी मोटर करायची नाही, डीसी मोटरचा जनरेटर करायचं. काय करायचं आहे? डीसी मोटरचा जनरेटर. आणि मग जनरेटर करायचं असेल तर तुम्हाला आता कॉइल मला बॅटरी जोडायची नाही बाळांनो, बॅटरी जोडायची नाही. आपल्याला जनरेट करायचं EMF आणि मग ह्या कॉइलला फिरवलं पाहिजे. बघितलं आपण कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड मध्ये एकतर क्लोज्ड पाथ असणारं सर्किट फिरवावं लागेल किंवा सर्किट कॉन्स्टंट ठेवून मॅग्नेटिक फील्ड तरी चेंज करावं लागेल आणि मगच EMF जनरेट होतो. आणि मग या कॉइलला आता तुम्हाला फिरवण्याची गरज आहे. मग ती फिरवण्यासाठी तुम्ही काय करणार? एखादी सेपरेट एक्सटर्नल अरेंजमेंट तयार करणार. एक्सटर्नल अरेंजमेंट काय? एखादा पंखा लावून त्या पंख्याच्या पात्यावरून पाणी घालवा, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन कोयनानगर. किंवा एखादा फॅन, पात्याचा फॅन लावून त्याला रोटेट करा एअरच्या साह्यानं किंवा एअरच्या मोशनमुळं, कायनेटिक एनर्जीनं, म्हणजेच आपली पवनचक्की, विंड मिल म्हणतो आपण त्याला. अशा पद्धतीनं या कॉइलला कुठंतरी काय जोडा आणि त्या कॉइलला एक्सटर्नली फिरवण्याची व्यवस्था करा. आता बॅटरी जोडायची नाही. झाला मोटरचा जनरेटर. मोटरचा काय तयार झाला? जनरेटर तयार झाला. आणि मग अशा पद्धतीनं आता आपण बाय मीन्स ऑफ एक्सटर्नल अरेंजमेंट we are going to rotate this armature in that constant external field. Then this DC motor acts as generator. This motor acts as generator. आणि मग यामध्ये EMF जनरेट होणार आहे. आता हा EMF कशा पद्धतीने जनरेट होणार आहे बघा. त्यासाठी मी कॉइलचा हा LP हा कंडक्टर घेतो. बघा आता डायरेक्शन मी हे करतोय बरं का, मगाची करंटची डायरेक्शन आहे. आता कुठल्या डायरेक्शन मध्ये EMF जनरेट होणार आहे आपण राईट हँड रूलचा उपयोग करून करायचा आहे किंवा कंडक्टर असेल तर लेफ्ट हँड रूलचा उपयोग करून करायचा आहे, मगाशी केला तसं. आता पहिल्यांदा इथून स्टार्ट करूया आपण. सगळ्यात सुरुवातीला ही कॉइल ज्यावेळी अशा पद्धतीनं रोटेट होते क्लॉकवाईज या मॅग्नेटिक फील्ड मध्ये, त्यावेळी हा LP जनरेटर वरच्या दिशेने निघालाय बघा, वरच्या डायरेक्शन. आणि हा MN खालच्या डायरेक्शन मध्ये निघालाय. एकाचा विचार करूया आपण कोणाच तरी. हा जनरेटर वरच्या डायरेक्शन मध्ये निघालाय म्हणजे व्हेलॉसिटी इज इन द डायरेक्शन अपवर्ड, मॅग्नेटिक फील्ड इज इन द डायरेक्शन लाईक दिस. हे बघा. आणि मग मिडल फिंगर बघा कुठल्या डायरेक्शन मध्ये. अशा पद्धतीनं या कॉइलला मोशन दिली की या डायरेक्शन मध्ये EMF जनरेट होतोय या कंडक्टर मध्ये. आणि तो EMF अशा पद्धतीनं इंड्युस्ड करंट प्रोड्यूस करेल. हे बघा इथं. याच्यातून परत बी मधून एखादं सर्किट लावलंय ते मी बल्बच्या स्वरूपात दाखवतो. आपला बल्ब लागतो. इथून हा करंट, इंड्युस्ड करंट या कंडक्टर मधून या कॉइल मधून अशा पद्धतीनं बघा, अशा पद्धतीनं इकडं MN मधून या डायरेक्शन मध्ये आणि PN मधून या डायरेक्शन मध्ये बघा, आणि LM मधून या डायरेक्शन मध्ये बघा. अशा पद्धतीने EMF लेफ्ट हँड रूल EMF जनरेट होतो त्या कंडक्टर मध्ये. आता हा जनरेट होणारा EMF ज्यावेळी
ही कॉईल आता मॅक्झिममला येईल वरच्या बाजूला. आता इथं दाखवतो बघा, तुमच्या पुस्तकामध्ये पण दाखवलंय. या ठिकाणी एन पोल कॅव्हिट टाईप आहे, या ठिकाणी एस पोल, या ठिकाणी आता सध्या कंडक्टर वरच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होतोय, म्हणजे याच्यातून जाणारा ईएमएफ बाहेरच्या दिशेने बघा, या डायरेक्शन मध्ये, म्हणजे या डायरेक्शन मध्ये. तो तुमच्या पुस्तकात आतल्या दिशेने दाखवलाय, तुमच्या पुस्तकामध्ये आतल्या दिशेने दाखवलाय. बहुतेक राईट हँड रूल वापरलाय. थांबा, राईट हँड रूल आहे. मोशन थंबच्या दिशेनं, मॅग्नेटिक फील्डच्या दिशेनं, म्हणजे या डायरेक्शन मध्ये. थांबा थांबा, राईट हँड रूल बरं का. राईट हँड रूल नुसार यातला ईएमएफ या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो बघा. म्हणजेच करंट या एलएम मधून पी, एन, एम, बी, बल्ब मधून ए मधून सॉरी ए मधून परत बी मधून परत हा, आणि एल पी, अशा पद्धतीने हा करंट मूव्ह होतोय, म्हणजे त्या डायरेक्शन मध्ये ईएमएफ आहे. आता मग यातला जाणारा ईएमएफ आतल्या दिशेने म्हणून क्रॉस न दाखवतोय, तो जनरेट होतो. आता हा कंडक्टर टॉपला आला, टॉपला, त्यावेळी हा पॅरलल झाला मॅग्नेटिक फील्डला, मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्सला पॅरलल झाला, आणि मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्सला पॅरलल झाला कंडक्टर की तो पॅरलली मूव्ह होतोय. म्हणजेच थोडक्यात व्ही आणि बी, व्हेलॉसिटी आणि बी यांच्यामध्ये अँगल झिरो, यांच्यामध्ये झिरो अँगल, म्हणजेच झिरो फ्लक्स इज असोसिएटेड विथ द ईएमएफ विथ द कॉइल. आणि मग यामध्ये जनरेट होणारा ईएमएफ झिरो असतो बघा. इथं फायनाइट, या ठिकाणी झिरो झाला. परत हा कंडक्टर टॉप पासून इकडे आला, इथून आता तो खाली निघालाय, म्हणजे खालच्या डायरेक्शन मध्ये बघा. इथं आता इथं कंडक्टर घेतला, तो खालच्या डायरेक्शन मध्ये गेलाय, त्यावेळी ईएमएफ आता डायरेक्शन बदलतो. परत एकदा राईट हँड रूल वापरला तर तुम्हाला ईएमएफ उलटा दिसेल, आता उलटा दिसेल अशा पद्धतीने. आणि मग ईएमएफ चे डायरेक्शन बाहेर येणारे अशा पद्धतीने, या कंडक्टर मधून बाहेर येणारे, आता आत जाणारे. ज्यावेळी तो इथून खाली येईल त्यावेळी हा कंडक्टर तिकडे असेल, त्यावेळी त्याच्यातला ईएमएफ आतल्या बाहेरच्या दिशेने असणार आहे, आणि तो मॅक्झिमम असणार आहे. अशा पद्धतीनं मॅक्झिमम, झिरो, मॅक्झिमम, अशा पद्धतीनं ईएमएफ एलपी मध्ये जनरेट होतो. नुसता एलपी मध्येच नाही, एमएन मध्ये पण जनरेट होतो. पण त्यावेळी एलएम आणि पीएन या दोघांमध्ये मात्र ईएमएफ जनरेट होत नाही, कारण त्याची मोशन कायम पॅरलल राहते या रेडियल मॅग्नेटिक फील्डला. लक्षात घ्या, इथं बघा, हा जो एलएम आहे तो एलएम समजा मी या ठिकाणी दाखवला, हे बघा एलएम, एलएम या ठिकाणी दाखवला, तर एलच्या पाठीमागे एलपी आहे, आत आहे, आत एलच्या पाठीमागे एलपी आहे, एमच्या पाठीमागे एमएन आहे, एमच्या पाठीमागे एमएन आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एलएम आणि पीएन, मागच्या बाजूला असणारी पीएन त्यालाच पॅरलल, हे कायमस्वरूपी कॉइल कशी फिरू द्या बघा. कॉइल समजा इकडे आली बघा, कायमस्वरूपी मॅग्नेटिक फील्डला पॅरललच आहेत, ते कायमस्वरूपी मॅग्नेटिक फील्डला पॅरलल आहेत. याचा अर्थ असा की एलएम आणि पीएन या दोघांमध्ये ईएमएफ जनरेट होत नाही. एलपी आणि एमएन ह्या दोघांची मोशन मॅग्नेटिक फील्डला ह्या टॉपला सोडली आणि खालच्या बॉटमला सोडली तर कायमस्वरूपी परपेंडिक्युलर आहे. लक्षात घ्या, कसे आहे, परपेंडिक्युलर. बघा, एलपी आतल्या दिशेने, एमएन आतल्या दिशेने, याला परपेंडिक्युलर स्वरूपात कायम आतल्या दिशेने आहे, त्याला परपेंडिक्युलर कायम मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स राहतात. त्यामुळं ईएमएफ जनरेट होतो एलपी आणि एमएन यांच्यामध्ये. आणि तो जनरेट होणारा ईएमएफ किती आहे हे आपल्याला थोडस कॅल्क्युलेट करायचं आहे. मग पहिल्यांदा मी कॅल्क्युलेट करतो की या एलपी आणि एमएनसी असोसिएट असणारा जो फ्लक्स आहे तो फ्लक्स किती असणार आहे, तर माहित आहे तुम्हाला, फाय इक्वल टू बी इंटू काय असेल तो
डी आहे, म्हणजेच ए म्हणूया आपण त्याला, हे दोन वेक्टर. मग आता सध्या या एका टर्नशी, हे बघा, एका टर्नशी असोसिएट असणारा ईएमएफ मी इथं लिहितोय, तो ईएमएफ ई इक्वल टू फ्लक्स मॅग्नेटिक फ्लक्स, त्याला फायबी म्हणतो. एका टर्नशी असोसिएट असणारा फ्लक्स, बाहेरचं मॅग्नेटिक फील्ड आहे बी एवढं, आणि इनटू कॉइलचा काय असेल तो हा एरिया, हे बघा कॉइलचा एरिया, हा कॉइलचा एरिया त्याला मी ए म्हणतो. पण एरियाचा करायचा आहे वेक्टर आपल्याला, कारण ही क्वांटिटी आहे स्केलर, आणि या ठिकाणी प्रॉडक्ट आहे फक्त दोन गोष्टीचा, एक मॅग्नेटिक फील्ड आणि एरिया. एरिया जरी स्केलर असला तर मॅग्नेटिक फील्ड हा वेक्टर आहे, मग स्केलरनं वेक्टरला गुणलं तर हा वेक्टरच यायला पाहिजे, पण ही स्केलर क्वांटिटी आहे. फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय? नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स, मॅग्नेटिक ट्यूब्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू दी एरिया म्हणजे फ्लक्स. आणि मग फ्लक्स ही स्केलर क्वांटिटी आहे, म्हणजे एरियाला आपण घेतला पाहिजे वेक्टर. आणि तो कसा घ्यायचा? या कॉइलला आपण परपेंडिक्युलर काढली, कॉइलच्या एरियाला परपेंडिक्युलर काढायचे कॉइलच्या सेंटर मधून, त्याला म्हणायचं एरिया वेक्टर. आणि तो एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्या मधला हा स्केलर प्रोडक्ट आहे, हे लक्षात घ्या. आणि मग फाय बी इक्वल टू स्केलर प्रोडक्ट माहित आहे आपल्याला, बी ए कॉस थीटा. आता या थीटाला पण बदलू शकतो आपण. कसा बदलायचा? समजा ही कॉइल रोटेट होताना ओमेगा एवढ्या अँग्युलर व्हेलॉसिटीनं रोटेट होते, आणि ती मग टी एवढा वेळ रोटेट होत राहिली, किती? टी एवढा वेळ, की मग या रोटेशनचा अँगल मिळेल काय? थीटा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी इनटू टाइम, अँग्युलर व्हेलॉसिटी इनटू टाइम टाकूया यामध्ये. म्हणजेच फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल, विथ द एरिया ऑफ कॉइल ऍट इन्स्टंट टी. टी या टाइम इन्स्टंटला किती फ्लक्स असोसिएट आहे बघा, बी ए कॉस ओमेगा टी, याला म्हणतो इक्वेशन 1. एवढा फ्लक्स असोसिएट आहे बाबा आता सध्या. आता ज्यावेळी कॉइल रोटेट व्हायला सुरुवात होते त्यावेळी हा फ्लक्स चेंज होतो. हा फ्लक्स काय होतो? चेंज होतो. आणि फ्लक्स चेंज झाला की त्यात ईएमएफ जनरेट होतो. म्हणजे फॅराडेच्या किंवा लेन्झच्या म्हणण्यानुसार हा ईएमएफ किती जनरेट होतो? तर हा ईएमएफ बघा, ई इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी, डी फाय बाय डी टी. पण यातला फाय हा या कॉइल मध्ये एन एवढे टर्न्स आहेत, मी टर्न्स टाकलेत एन एवढे, वेटोळे वेटोळे टाकलेत एन एवढे वेटोळे टाकलेत, तेवढ्याशी असोसिएट असणारा फ्लक्स आहे. आणि मी हा जो कॅल्क्युलेट केलाय तो एकाच टर्नशी आहे. मग इथं तुमच्या लक्षात येईल फाय इक्वल टू एन इन टू फाय बी. एका टर्नशी फाय बी एवढा फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स जर असोसिएट असेल तर एन एवढ्या टर्नशी किती असोसिएट असेल? एन फाय बी. हा इथं टाकतोय म्हणजे ईएमएफ जनरेट झाला ई इक्वल टू मायनस डी बाय डी टी ऑफ एन फाय बी. त्यातला एन कॉन्स्टंट आहे, नंबर ऑफ टर्न्स कॉन्स्टंट आहेत. एकदा समजा 1000 टर्न मी टाकले, पुन्हा काय टर्न मध्ये वाढ होत नाही, फक्त रोटेशन मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स तेवढा असोसिएट असणारा बदलत जाईल. मग एन ला घेतो बाहेर, म्हणजेच ई इक्वल टू मायनस एन इन टू डी फाय बी बाय डी टी. एन ला काढला बाहेर. आता फाय बी ची व्हॅल्यू त्यामध्ये इंट्रोड्यूस करतो आणि मग ईएमएफ मिळाला ई इक्वल टू मायनस बघा एन इंटू डी बाय डी टी ऑफ बी ए कॉस ओमेगा टी, कॉस ओमेगा टी. मग करूया डिफरन्सिएशन. ई इक्वल टू मायनस एन इंटू बी कॉन्स्टंट आहे, एरिया पण कॉन्स्टंट आहे, बदलत नाही, म्हणजे डी बाय डी टी ऑफ कॉस ओमेगा टी. मग कॉस ओमेगा टी च
डिफरन्सिएशन काय येईल मायनस साइन ओमेगा टी, मायनस साइन ओमेगा टी. पण हे कंपोजिट फंक्शन आहे म्हणजे ओमेगा टीचं परत डिफरन्सिएशन इनटू ओमेगा. आणि मग अशा पद्धतीने ईएमएफ जनरेट झाला ई इक्वल टू, पलीकडे ब्लॅकबोर्ड आहे का, आहे, ई इक्वल टू मायनस एन बी ए ओमेगा साइन ओमेगा टी. बघा एवढा ईएमएफ जनरेट होतो या कॉइल मध्ये. आणि मग ओमेगा टी म्हणजेच थीटा, ओमेगा टी म्हणजे थीटा. हा थीटा म्हणजे एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये बी आणि ए बार यांच्यामध्ये असणारा अँगल. आता तो अँगल कंटिन्युअसली बदलत जातोय. ज्यावेळी ही कॉइल उभी असेल अशी उभी, त्यावेळी एरिया वेक्टर म्हणजे हा चॉक आणि मॅग्नेटिक फील्ड त्याच दिशेने आहे. यांच्यामध्ये अँगल असेल 0, यांच्यामध्ये अँगल किती असेल 0. बाजूला दाखवू द्या का. बघा ही कॉइल ज्यावेळी अशी असेल उभी, त्यावेळी हा एरिया वेक्टर ए बार कॉइलच्या एरियाला परपेंडिक्युलर काढलेला सेंटर पासूनचा वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड N2S बी बार दोघांच्या मध्ये असणारा अँगल 0 आहे. म्हणजे थीटा 0 म्हणजे ओमेगा टी 0. ज्यावेळी ओमेगा टी 0 असेल त्यावेळी साइन 0 0 म्हणजे त्यावेळी जनरेट होणारा ईएमएफ इथं बघा मायनस मायनस प्लस होईल बरं का, इथं मायनस मायनस प्लस होईल. यावेळी जनरेट होणारा ईएमएफ 0. बघा आता बघा पुढं, ज्यावेळी ही कॉइल कंप्लीट अशा आडवी होईल त्यावेळी एरिया वेक्टर खालच्या दिशेने आहे, मॅग्नेटिक फील्ड याच दिशेने आहे. म्हणजे यांच्यामध्ये 90 डिग्री अँगल झाला. किती झाला 90 डिग्री अँगल झाला. ज्यावेळी असा 90 डिग्री अँगल असेल त्यावेळी साइन ओमेगा टी 1 म्हणजे जनरेट होणारा ईएमएफ प्लस एन ए बी ओमेगा मॅक्झिमम असेल, मॅक्झिमम. त्यानंतर ही कॉइल परत आता उलटी झाली बरं का. ही बाजू बघा आता इथं आहे, ती खाली आली, परत अशा पद्धतीने झाली. ती बाजू खाली आली बरं का. ही बाजू बघा इथं डॉट करतोय मी, ही खाली आली. म्हणजे मगाशी या फेस मधून एरिया मॅग्नेटिक फ्लक्स बाहेर जात होता, आता तो एरिया गेला इकडं या बाजूला, तो फेस गेला त्याच्यातून आत आणि मागच्या फेस मधून बाहेर. म्हणजे उलट्या स्वरूपात इकडे एरिया वेक्टर आहे आणि इकडं बी आहे. म्हणजे अँगल झाला 180, साइन 180 परत एकदा 0. म्हणजे त्यावेळी 0 ईएमएफ जनरेट होतो. ईएमएफ जनरेटेड इन दी कॉइल परत 0. त्यानंतर आता हा आला इथं, म्हणजेच यातच दाखवतो अशा पद्धतीने ही कॉइल परत आडवी झाली, पण हा पॉइंट इथं आलाय बघा फिरतच. आणि मग एरिया वेक्टर वरच्या दिशेनं मॅग्नेटिक फील्ड या दिशेनं परत एकदा 90 म्हणण्यापेक्षा 270 म्हणजे -1. आता जनरेट झाला ईएमएफ मॅक्झिममच पण निगेटिव्ह, हे लक्षात घ्या. आता जनरेट होणारा ईएमएफ मायनस एन ए बी ओमेगा. बघा मॅक्झिममच आहे पण त्याची डायरेक्शन चेंज झाली बाळांनो. मगाशी जर या डायरेक्शन मध्ये ईएमएफ असेल या कॉइल मधला, तर आता उलट्या डायरेक्शन मध्ये. अशा पद्धतीने यात जर ह्या डायरेक्शन मध्ये असेल तर आता उलट्या डायरेक्शन मध्ये. अशा पद्धतीने ईएमएफ परत मॅक्झिमम झाला, परत कॉइल ओरिजिनल आली, याला परत 0 ईएमएफ. अशा पद्धतीनं या कॉइल मध्ये जनरेट होणारा जो ईएमएफ आहे त्या ईएमएफ चा ग्राफ जर आपण प्लॉट केला, बघा आता या ठिकाणी ग्राफ प्लॉट करतोय. या ठिकाणी मी जर ग्राफ प्लॉट केला हा ईएमएफ, तर माझ्या असं लक्षात येतंय ईएमएफ घेतला वाय ऍक्सिसला आणि ओमेगा टी हा फेज घेतला मी एक्स ऍक्सिसला. टाइम घ्या किंवा फेज घ्या, दोन्ही पैकी कुठलंही घेऊ शकता. आणि मग अशा पद्धतीने इथं 0 π/2, त्यानंतर फेज पाय, त्यानंतर 3 π/2, त्यानंतर 2 π, त्यानंतर 5 π/2, 3 π. अशा पद्धतीने मी जर फेज घेतला π/2 म्हणजे 90 डिग्री, 0 90 डिग्री, त्यानंतर पाय 180 डिग्री, त्यानंतर 3 π/2, त्यानंतर 2 π, त्यानंतर 5 π/2,
आणि या ठिकाणी 3 पाय. अशा पद्धतीनं फेज घेतला आणि हा ईएमएफ मी बघत गेलो तर पहिल्यांदा 0 बघा, पहिल्यांदा 0, त्यानंतर π/2 ला मॅक्झिमम प्लस NAB ओमेगा. बघा मॅक्झिमम होतो तो, इथं मॅक्झिमम घेतो मी, या ठिकाणी प्लस NAB ओमेगा एवढा पॉझिटिव्ह पीक ईएमएफ आहे. पीक ईएमएफ म्हणजे मॅक्झिमम ईएमएफ. दिसत नाही वाटतं, हे बघा इथं लिहितोय NAB ओमेगा, त्याला पीक व्हॅल्यू म्हणतो ईएमएफची आपण. E0 म्हणूया त्याला आपण, पीक व्हॅल्यू, सगळ्यात जास्त व्हॅल्यू. आणि ती मग मॅक्झिमम इथपर्यंत असेल, म्हणजे π/2 ला एवढी, त्यानंतर परत पायला 0, त्यानंतर परत निगेटिव्ह. बघा निगेटिव्ह मॅक्झिमम इथं घेतो, मायनस NAB ओमेगा, ही सुद्धा पीक व्हॅल्यूज आहे, लक्षात घ्या. आणि मग 3 π/2 ला परत मॅक्झिमम आणि 2 पायला 0. अशा पद्धतीनं हा ईएमएफ अशा पद्धतीनं व्हॅरी होतो. बघा व्हेरिएशन 0, पॉझिटिव्ह मॅक्झिमम 0, निगेटिव्ह मॅक्झिमम 0. म्हणजे हा ईएमएफ मॅग्निट्यूड बदलते. 0 वाढत वाढत जाते, मॅक्झिमम होते, परत 0 होते, परत वाढत वाढत जाते, मॅक्झिमम होते, परत 0 होते. म्हणजे एका कॉइलच्या रोटेशन मध्ये, इथे एक रोटेशन पूर्ण झालं 2 पाय 360 डिग्री झालं का, एक रोटेशन या ठिकाणी कॉइलचं कंप्लीट झालं की त्यावेळी 2 वेळा मॅग्निट्यूड चेंज होते. बघा आहे का, मॅक्झिमम 0, मॅक्झिमम 0, 2 वेळा मॅग्निट्यूड चेंज होते. आणि डायरेक्शन 1 वेळा चेंज होते. बघा हे पॉझिटिव्ह आहे, हा भाग पॉझिटिव्ह आहे आणि हा भाग निगेटिव्ह आहे. 1 वेळा डायरेक्शन चेंज होते. म्हणजे त्या कॉइल मधून इंड्यूस होणारा ईएमएफ एकदा या डायरेक्शन मध्ये असेल तर पुढच्या हाफला या एवढ्या वेळात तो या डायरेक्शन मध्ये असेल, तर राहिलेल्या या वेळात तो उलट्या डायरेक्शन मध्ये असेल. अशा पद्धतीनं हा ईएमएफ अल्टरनेटली स्वतःची डायरेक्शन प्रत्येक एका कॉइलच्या सर्क्युलर पाथला चेंज करतो. म्हणून याला म्हणायचं अल्टरनेटिंग ईएमएफ. आणि तो करंट प्रोड्यूस करताना असाच करंट प्रोड्यूस करतो, अल्टरनेटिंगच करंट प्रोड्यूस करतो या पद्धतीनं. म्हणून त्याला म्हणतात अल्टरनेटिंग करंट ईएमएफ, AC ईएमएफ म्हणतात त्याला. कसला ईएमएफ म्हणतात? AC ईएमएफ. अशा पद्धतीनं AC ईएमएफ या DC मोटरच्या साहाय्यानं आपण AC ईएमएफ तयार केला, म्हणजे जनरेटर तयार केला DC मोटरचा उपयोग करून. फक्त काय करावं लागेल, त्या DC मोटरची कॉइल आपण जे DC करंट देऊन त्याला मोटर म्हणून वापरत होतो तसं करायचं नाही. त्याऐवजी बाहेर फॅन जोडा आणि मग पाण्याच्या साहाय्यानं किंवा वाऱ्याच्या साहाय्यानं तो फॅन फिरवा. तो फॅन काय करा, रोटेट करा, झाला जनरेटर. DC मोटरचा AC जनरेटर झाला. AC अल्टरनेटिंग ईएमएफ. आणि मग या ईएमएफ मध्ये आता मी पीक व्हॅल्यू लिहितोय बरं का. बघा पूर्ण व्हॅल्यू लिहितोय. पलीकडे आहे का हो जागा? थोडीशी वर आहे ना. बघा इथं, नाहीतर हे पुसतोच. हे आता लक्षात आले त्यांच्या. बघा हा ईएमएफ मी आता परत लिहितोय व्यवस्थित. E = किती आहे बघा, NAB ओमेगा साइन ओमेगा T एवढा आहे. त्यातला ओमेगा म्हणजे फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात लिहू शकतो मी. ओमेगा फ्रिक्वेन्सी. समजा ही कॉइल एका सेकंदाला F एवढी रोटेशन घेत असेल, ही कॉइल एका सेकंदाला F एवढी रोटेशन घेत असेल तर फ्रिक्वेन्सी झाली F हर्ट्झ. F हर्ट्झ म्हणजेच ओमेगा = 2 पाय F. हे इक्वेशन माहित आहे तुम्हाला, टाकतो त्यामध्ये. E = NAB किंवा असं करतो 2 पाय NABF इंटू साइन ओमेगा T. ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय F टाकली. आता कशासाठी टाकले बघा, ही कॉइल जर 100 रोटेशन काढत असेल एका सेकंदाला तर 100 हर्ट्झ ही झाली फ्रिक्वेन्सी. 100 हर्ट्झ
म्हणजे हा ईएमएफ 100 वेळा डायरेक्शन आणि 200 वेळा मॅग्निट्यूड बदलतोय स्वतःची. एका सायकल मध्ये 2 वेळा मॅग्निट्यूड बदलते बाळांनो. मॅग्निट्यूड 2 वेळा बदलते आहे का, आणि डायरेक्शन मात्र 1 वेळाच बदलते. एकदा एका डायरेक्शन मध्ये, एकदा दुसऱ्या डायरेक्शन मध्ये. अशा पद्धतीनं 100 हर्ट्झ ही फ्रिक्वेन्सी म्हणजे 100 वेळा डायरेक्शन बदलतो. आपल्या घरामध्ये जो MSAB न एसी आणून दिला आपल्याला, तो एसी असतो बरं का घरात दिलेला, खांबावरून आपल्या घरामध्ये होम कनेक्शन दिलेलं असतं. ते होम कनेक्शन एसी आहे बाळांनो, आणि त्याची फ्रिक्वेन्सी एशियन कंट्रीज मध्ये, आशिया खंडातल्या कंट्रीज मध्ये 50 हर्ट्झचा वापरतो आपण. आपली सगळी इक्विपमेंट्स 50 हर्ट्झचे आहेत, लक्षात घ्या. आणि युरोपियन कंट्रीज मध्ये 60 हर्ट्झचा वापरतात, 60 हर्ट्झचा. त्यांच्याकडचे इक्विपमेंट 60 हर्ट्झचे आहेत, लक्षात आलं का. आता याला म्हणतो पीक व्हॅल्यू आहे बघा. E0 इक्वल टू 2 पाय NAB F. याला म्हणतो पीक व्हॅल्यू, कारण पीक व्हॅल्यू म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू. ही हे बघा, ही झाली पीक व्हॅल्यू, ही झाली पीक व्हॅल्यू. मग प्लस मायनस कुठली असेल. याला जर पीक व्हॅल्यू म्हणलं मी सगळ्यात मोठी, म्हणजे साइन ओमेगा टी +1 किंवा -1 असताना, आणि मग पीक व्हॅल्यू यात टाकली तर ईएमएफचं साधं इक्वेशन लक्षात घ्या. E नॉट साइन ऑफ ओमेगा टी. हे बघा, एकदम सिंपल इक्वेशन. फक्त यातला E नॉट लक्षात ठेवायचा. E नॉट म्हणजे पीक व्हॅल्यू 2 पाय NAB F, एवढी पीक व्हॅल्यू असते, हे लक्षात घ्या. आणि एवढा ईएमएफ अल्टरनेटिंग स्वरूपाचा या DC मोटरचा जर आपण जनरेटर तयार केला, आणि असेच जनरेटर असतात लक्षात घ्या, असा जर जनरेटर तयार केला तर त्यामध्ये तयार होतो, हे लक्षात घ्या, अल्टरनेटिंग स्वरूपाचा. आता तुमच्या पुस्तकामध्ये एक ग्राफ दिलाय बघा, ग्राफ करंटचा खालच्या बाजूला, आणि त्याला म्हटलंय DC करंट, त्याला म्हटलंय DC करंट. आता DC करंट मिळत नाही बरं का यातून. यातून इंड्यूस झालेला जो करंट आहे तो DC स्वरूपाचा नसतो, तो सुद्धा या ईएमएफ सारखा AC स्वरूपाचाच असतो, लक्षात घ्या. मग त्याला DC का म्हटलंय त्यांनी, तर हा ईएमएफ तुम्ही बाजूला काढून घेतलाय बघा, इथे घेतलाय हा ईएमएफ तुम्ही बाजूला काढून घेतला, आणि तो जर रेक्टिफायर युनिटला जोडला, रेक्टिफायर तुम्ही शिकणार आहे सेमीकंडक्टर मध्ये, रेक्टिफायर युनिटला जोडला तर रेक्टिफाय युनिट, मग तो फुल वेव्ह रेक्टिफायर असेल तर तो फक्त एकाच डायरेक्शन मधला ईएमएफ जनरेट करतो. म्हणजे तो रेक्टिफायर युनिटला जर जोडला तर कसं होतंय बघा तयार. तो जर रेक्टिफायर युनिटला जोडला तर रेक्टिफायरचं आउटपुट बघा कसं असतं, फक्त पॉझिटिव्ह कडं. हे बघा अशा पद्धतीनं त्यात 2 डायोड जोडलेले असतात, आणि मग ते डायोड अशा पद्धतीने तुम्हाला बघा इथं अशा पद्धतीने फक्त पॉझिटिव्ह पिकच देतात, दोन्ही आहे याच्यामध्ये बरं का. आणि तो हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल तर हे बघा फक्त पॉझिटिव्ह मध्ये ऑन असतो, निगेटिव्ह मध्ये 0, निगेटिव्ह हाफ मध्ये तो 0 असतो, लक्षात घ्या. आणि पॉझिटिव्ह हाफ मध्ये चालू, पण फुल वेव्ह रेक्टिफायर असेल तर अशा पद्धतीनं हा पॉझिटिव्ह, त्याचबरोबर निगेटिव्ह मध्ये सुद्धा पॉझिटिव्ह पीक देतो तो, त्याचबरोबर पुन्हा पॉझिटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह पीक, पुन्हा निगेटिव्ह आला तर पॉझिटिव्हच पीक देतो. अशा पद्धतीनं हा काय प्युअर DC नाही, लक्षात घ्या, प्युअर DC नव्हे, हा इम्प्युअरच आहे, पण एकाच डायरेक्शन मध्ये. आणि मग इम्प्युअर का, तर 0 मॅक्झिमम 0 मॅक्झिमम 0 मॅक्झिमम असा होणार आहे, म्हणून इम्प्युअर DC म्हणूया आपण. आणि DC प्युअर DC कसा असतो, 5 व्होल्ट तर 5 व्होल्ट, तो काय 0 मॅक्झिमम 0.05 असं होत नाही, तो 5 व्होल्ट तर 5 व्होल्टच असतो कॉन्स्टंटली. म्हणजेच प्युअर DC असं असतोय बघा, असा हे बघा. पण हा 0 मॅक्झिमम होतो म्हणून इम्प्युअर DC आहे. अशा पद्धतीनं रेक्टिफायर युनिटला जोडल्यानंतर त्या रेक्टिफायरच्या ऍक्शन मध्ये त्याला आपण एकाच डायरेक्शन मध्ये ठेवता येतो, त्यालाच म्हणतात DC करता येतो. एसीचा DC करता. रेक्टिफायर दिल्यानंतर ते कशाला दिले मला काय माहित नाही, पण तुमचा संभ्रम दूर व्हावा म्हणून मी ते सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे
बॅक ईएमएफ ऍक्शन समजले का बघा, हे ऍक्शन अतिशय महत्वाचे आहे. हे तुमच्या या वर्षीच्या सिलेबस मध्ये नाही, हे लक्षात घ्या. नसलं तरी सुद्धा यामध्ये जनरेट होणारा ईएमएफ कसा जनरेट होतो, त्याचं इक्वेशन काय, आणि त्यातली पीक व्हॅल्यू कोणती, आणि कॉइलच्या रोटेशनवर त्या एसीची फ्रिक्वेन्सी डिपेंड असते. लक्षात घ्या, कॉइल जेवढी 50 वेळा रोटेट केली तुम्ही एका सेकंदात, एफ ची व्हॅल्यू 50, तर ई ची व्हॅल्यू सुद्धा, ई ची फ्रिक्वेन्सी सुद्धा 50 हर्ट्झ असते. म्हणजे त्यातला अल्टरनेटिंग ईएमएफ 50 वेळा आपली डायरेक्शन बदलत असतो. लक्षात घ्या. आणि त्याचा करंट सुद्धा 50 वेळा डायरेक्शन बदलतो, एकदा इकडून एकदा इकडून, एकदा 50 वेळा एका सेकंदात. फास्ट प्रोसेस आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीने ही इक्वेशन मात्र तुम्हाला लक्षात ठेवली पाहिजेत. नीट, जेई आणि सीईटीला आपल्याला हे एक्सक्लूड नसणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि जाऊया आता पुढं. आपल्याला थोडस अजून एक कन्सेप्ट अभ्यासायचा आहे, त्याला म्हणायचं बॅक ईएमएफ. बॅक ईएमएफ आणि त्या बॅक ईएमएफ मुळे तयार होणारा जो बॅक टॉर्क, त्याला काही जण बॅक टॉर्क म्हणतात. बॅक टॉर्क. आता बॅक टॉर्क मोटरच्या बाबतीत बरं का फक्त, पण आपला बॅक ईएमएफ. आता काय होतं बघा, सर्वसाधारणपणे एखादा बॅटरी सोर्स घेतला बघा, एखादा बॅटरी सोर्स घेतला, या बॅटरी सोर्स मध्ये, बॅटरी म्हणजे आपली डीसी बॅटरी रे, आपल्या मोबाईल मध्ये असणारी बॅटरी, त्यानंतर आपल्या इन्व्हर्टरला वापरल्या जाणाऱ्या बॅटऱ्या, तुमच्या वाहनांना, ट्रकला, तुमच्या याला टू व्हीलरला असणाऱ्या बॅटऱ्या, मोबाईलची बॅटरी, हे डीसी सोर्स आहेत. लक्षात घ्या. अशी एखादा बॅटरी सोर्स हा तुम्हाला ईएमएफ देत असतो. बघा, ही बॅटरी आहे, या दोन टोकामध्ये ईएमएफ देतो तो, आणि मग ती इलेक्ट्रिकल एनर्जी तुम्ही बाहेर कशासाठी तरी वापरता. आता यात एनर्जी मुळात कशामुळे असते, की ज्याच्यामुळे ईएमएफ तयार होतो त्या दोन टोकामध्ये, तर याच्यामध्ये केमिकल एनर्जी असते. लक्षात घ्या. केमिकल्स काही, मग MnO2 अशा पद्धतीचं, आणि मग 2 कार्बन रॉड्स त्यामध्ये टाकून त्याची पेस्ट तयार केलेली असते. आपला सेल असतो की नाही, त्यात सेल, बॅटरी सेल, त्यामध्ये ती पेस्ट भरलेली असते. म्हणजे केमिकल एनर्जीच्या स्वरूपात ही एनर्जी ट्रान्सफर होते इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये, आणि ती इलेक्ट्रिकल एनर्जी आपण वापरतो. हा झाला काय तर बॅटरी सोर्स. त्यानंतर आपल्या घड्याळामध्ये सर्किट असतात, त्या सर्किटमध्ये एक क्रिस्टल असतो, पिझो इलेक्ट्रिक क्रिस्टल. त्या क्रिस्टलवरचं मेकॅनिकल प्रेशर जे असतं, ते प्रेशर चेंज करून, मेकॅनिकल प्रेशर चेंज करून त्याच्यामधून ईएमएफ जनरेट केला जातो. ईएमएफ असाही जनरेट होतो. त्याचबरोबर आणखी एक तुम्हाला दिलंय बघा, थर्मोकपल. आता थर्मोकपल म्हणजे काय असतं बघा, एखादा हा समजा आयर्नचा रॉड आहे, आयर्नचा रॉड असा तयार करून घेतलाय मी, हे बघा असा वाकडा करून घेतलाय, आणि त्यानंतर या ठिकाणी मी एक कॉपरच्या 2 वायर जोडल्या बघा, अशा कॉपरच्या 2 वायर जोडल्या. हे कॉपरच आहे, हे पण कॉपर आहे. कॉपर आयर्न थर्मोकपल म्हणतात त्याला, कॉपर आयर्न. या ठिकाणी 2 जॉईंट घेतलेले आहेत बघा मी. या ठिकाणी आयर्नचा एक एंड आणि कॉपरचा एक एंड, आयर्नचा एक एंड आणि कॉपरचा एक एंड, असे 2 एंड घेतलेत. याला जंक्शन्स म्हणतात. हे J1 आणि हे J2 जंक्शन्स आहेत, जंक्शन्स. आणि मग एका जंक्शनला आपण कोल्ड करायचं, कोल्ड करायचं म्हणजे बर्फाचे तुकडे टाका एखाद्या बिकर मध्ये, त्यात बुडवा हे जंक्शन. आणि एका जंक्शनला हॉट करायचं, समजा 1 ला हॉट केलं, काय बर्नरच लावला मी इथं, या ठिकाणी अशा पद्धतीनं बर्नर लावला. अशा पद्धतीनं तुम्ही टेम्परेचर डिफरन्स निर्माण केला, त्यालाच टेम्परेचर ग्रेडियंट म्हणतात. टेम्परेचरचा डिफरन्स निर्माण केला, ह्याला हॉट केलं आणि त्याला कोल्ड केलं, त्याला 0ला ठेवलंय,
बर्फ टाकून, आणि याला बर्फाचे टेम्परेचर 0 असतं, याला मात्र हॉट केलं आपण, अशा वेळी सुद्धा या थर्मोकपल मध्ये ईएमएफ जनरेट होतो. या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटर जोडला तुम्ही, या ठिकाणी या दोन टोकामध्ये, तर गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन झालेलं दिसेल. लक्षात घ्या, गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन होतं. म्हणजे याच्यामध्ये पण ईएमएफ जनरेट झाला, याच्यामध्ये पण डीसी स्वरूपाचा ईएमएफ जनरेट झाला. त्याला म्हणतात थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. बघा, पहिल्यांदा घेतला आपण केमिकल एनर्जी. बघा, केमिकल एनर्जी आपण ट्रान्सफर केली ईएमएफ मध्ये, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. दुसऱ्यामध्ये आपण काय केलं, दुसऱ्यांदा एक्झाम्पल घेतलं आपण पिझो इलेक्ट्रिक क्रिस्टल. त्या क्रिस्टल मध्ये त्याच्यावर केलेलं मेकॅनिकल वर्क, म्हणजे प्रेशर कमी जास्त करून त्याच्यावर एक्झर्ट केलेलं मेकॅनिकल वर्क आपण मेकॅनिकल एनर्जीचं आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलं. हा तिसरा प्रकार थर्मोकपल नावाचा. त्यामध्ये टेम्परेचर ग्रेडियंट, म्हणजे टेम्परेचरचा डिफरन्स, टेम्परेचर ग्रेडियंटचा कन्व्हर्जन आपण कशात केलं, म्हणजे हीट एनर्जीचं कन्व्हर्जन आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये केलं. त्यामध्ये पण ईएमएफ जनरेट होतो, लक्षात घ्या. त्यानंतर अजून एक चौथा प्रकार आहे, त्याला म्हणतात फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. काय म्हणतात त्याला बघा, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता काय असतं बघा, एखादं फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल असतं, एखादं सेमीकंडक्टिंग मटेरियल, पण फोटो सेन्सिटिव्ह. फोटो म्हणजे लाईट, फोटो म्हणजे लाईट, लक्षात घ्या. त्याच्यावर लाईट एनर्जी येऊन पडली. बघा, हा फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल आहे, याच्यावर लाईट येऊन पडली की ह्याच्यातले जे ऍटम्स आहेत, त्या ऍटम्स मधले आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन आहेत, ते इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियस पासून डिटॅच होतात. लक्षात घ्या, त्या न्यूक्लियस पासून डिटॅच होतात आणि सरफेसला येतात. हे बघा, इथं सरफेसला येतात ते इलेक्ट्रॉन डिटॅच होऊन. आणि मग पलीकडे एखादा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड जर जोडला तुम्ही, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, तर हे इलेक्ट्रॉन बाहेर पण पडतात असे एका डायरेक्शन मध्ये. मग इलेक्ट्रॉन या दिशेनं म्हणजे करंट या दिशेनं झाला की इलेक्ट्रिकल एनर्जी मिळाली. म्हणजे लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन तुम्ही केलं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. सोलार सेल नावाचं एक एक्झाम्पल आहे, म्हणजे फोटो इलेक्ट्रिक. चौथा इफेक्ट बघा, लाईट एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सोलार सेल पॅनेल लावता बघा वर, सोलार सेल मध्ये लाईट एनर्जी येऊन पडली एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीची की त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. म्हणजे सोलार सेल मध्ये सुद्धा लाईट एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. दुसरं एक आहे बघा, पाचवं एक्झाम्पल. हे झालं चौथं. पाचवं एक्झाम्पल व्हॅन डी ग्राफ जनरेटर म्हणतात त्याला. बघा, व्हॅन डी ग्राफ जनरेटर. चौथ्यामध्ये बघा, लाईट एनर्जी कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. अजून एक आहे तुमच्या पुस्तकामध्ये दिला बघा, व्हॅन डी ग्राफ जनरेटर. व्हॅन डी ग्राफ, ग्राफ, हा डबल एफ, व्हॅन डी ग्राफ जनरेटर. आम्हा आडनाव बघू द्या, GR आडनावाला आक्षेप घेऊ शकत नाही आपण. व्हॅन डी ग्राफ जनरेटर म्हणतात त्याला. आता त्यामध्ये काय केलेलं असतं बघा, एखाद्या हाय सोर्सची बॅटरी वापरायची. किती असते, साधारण 10⁴ व्होल्टची. आणि एका बेल्टवर ह्याच्यातला चार्ज, म्हणजे इलेक्ट्रॉनच्या स्वरूपात ह्याच्यातला चार्ज बेल्टवर घेतात. नॉन कंडक्टिंग बेल्ट असतो, पण डायइलेक्ट्रिक मटेरियलचा असतो. त्या बेल्ट वरून तो चार्ज जातो आणि एका मोठ्या डोमला मिळतो, डोम शेप्ड कंडक्टरला मिळतो. अशा पद्धतीनं या बॅटरीचा इतका चार्ज त्याच्यावर असा कलेक्ट केला जातो की जेणेकरून त्या डोमवर 10⁷ व्होल्ट, म्हणजे एकावर 7 शून्य, 5 झाले की 1 लाख, 6 झाले की 10 लाख, आणि 7 झाले की 100 लाख, 100 लाख व्होल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स, एवढी एनर्जी, इलेक्ट्रिकल, लार्ज इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट केली जाते. त्याला व्हॅन डी ग्राफ जनरेटर म्हणतात बाळांनो. म्हणजे यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीच लोअर इलेक्ट्रिकल एनर्जी हायर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केली.
अशा पद्धतीनं भरपूर इफेक्ट आहेत की ज्यामध्ये तुम्ही हा ईएमएफ म्हणजेच हा ईएमएफ तुम्ही जनरेट करू शकता. आणि मग आपला जनरेटर, 6वं एक्झाम्पल, आपला जनरेटर. तो जनरेटर तुम्ही जर फॅनला जोडला आणि फॅन वाऱ्यानं जर फिरवला तर कायनेटिक एनर्जी ऑफ एअर इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. तोच फॅन जर तुम्ही धरणामध्ये पाणी साठवून त्या पाण्याच्या फ्लोनं फिरवला तर हायर पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉटर इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. हा जनरेटर आपला, म्हणजे त्यामध्ये ईएमएफ जनरेट होतो. आता हा जनरेट झालेला जो ईएमएफ आहे तो जनरेट होत असताना, मगाशी बघितलं आपण, तो जनरेट होत असताना काय होतं बघा, यामध्ये हा मॅग्नेट आहे आणि यामध्ये मगाची आपली ही कॉईल आहे, मगाची ही कॉईल आहे, ही कॉईल आहे, कॉईल आपण फिरवतो आणि मग यामध्ये ईएमएफ मगाशी सांगितलं तसं या पद्धतीनं जनरेट होतोय, ईएमएफ जनरेट होतोय, त्याची डायरेक्शन वगैरे बघितली मगाशी आपण. आता हा ईएमएफ जनरेट होत असताना बघा, जनरेट होत असताना ह्या कॉईल मध्ये ज्यावेळी करंट इन्क्रीज व्हायला सुरुवात होते, त्यावेळी करंट इन्क्रीज व्हायला सुरुवात होते त्यावेळी चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स जो कॉइलला असोसिएट होतो तो कॉइल मध्ये ईएमएफ जनरेट करतो. तो ईएमएफ लेनच्या म्हणण्यानुसार अपोजिंग असतो. तो ईएमएफ मगाशी बघितला आपण -d∅dt कॅल्क्युलेट केला की NAB 2πf sin ω_t. अशा पद्धतीने आपण हा ईएमएफ जो बघितला तो ह्या बाहेर जो फ्लक्स आता चेंज व्हायला लागलाय त्याला अपोज करणार असतो. आता मग मोटर फिरायला सुरुवात करते, सुरुवात करताना यामध्ये जो ईएमएफ जनरेट होतो तो बॅक स्वरूपाचा, म्हणजे त्या मोशनला अवॉइड करणार असतो लेनच्या म्हणण्यानुसार -d∅dt, म्हणजेच त्या मोशनला अवॉइड करणारा, मोशनला अवॉइड करणारा म्हणजेच बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डला अपोज करणारा, मॅग्नेटिक फ्लक्सच्या चेंजला अपोज करणारा, अशा स्वरूपाचा हा ईएमएफ जनरेट होतो आणि तो मोटरची मोशन थांबवण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, या मोटरची मोशन थांबवण्याचा प्रयत्न करतो. समजा ही मोटर म्हणून वापरली आपण, राहू द्या ती कॉईल राहू द्या, आपण मोटर म्हणून वापरूया. या दोन टोकामध्ये बॅटरी सोर्स जोडला, डीसी बॅटरी सोर्स. बघा आता मोटर घेतोय मी, इकडे पॉझिटिव्ह आहे म्हणजे या दिशेने करंट निघालाय, डीसी करंट आहे, डीसी करंट आहे. बघा जशी कॉईल फिरायला सुरुवात होईल तसा ह्यामध्ये ईएमएफ जनरेट होणार आहे. का? चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स इज असोसिएटेड विथ द कॉईल. मग यामध्ये जो ईएमएफ जनरेट होतो तो ईएमएफ बाहेरच्या फ्लक्सला अपोज करतो, म्हणजे स्वतःचा करंट प्रोड्यूस करतो. त्या करंटमुळे स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. ते मॅग्नेटिक फील्ड आणि हे बाहेरचं मॅग्नेटिक फील्डचा चेंज हे दोघे एकमेकाच्या अपोजिट असतात, एकमेकाला अपोज करतात. म्हणजेच या कॉईल मधला इंड्युस्ड करंट हा वाढणाऱ्या स्वरूपाचा आहे. डीसी मोटर आहे, सुरुवातीला रे स्टार्टला 0 to मॅक्झिमम होणार आहे करंट. यातला करंट 0 to मॅक्झिमम ज्यावेळी होतो त्यावेळी चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स कॉइलला असोसिएट होतो, यामध्ये ईएमएफ जनरेट होतो. तो ईएमएफ या कॉइलच्या मोशनला अपोज करणारा असतो आणि त्या कॉइलला अपोज, बाहेरच्या मोशनला अपोज करणारा म्हणजे बाहेरच्या चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज करणारा असतो. आणि चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज करणारा असतो म्हणजेच ह्याच्यातून जो करंट आता ह्या बॅटरीमुळे निघालाय तो 0 to मॅक्झिमम होतोय, त्याच्या चेंजला अपोज करतो. करंटला अपोज नाही बरं का, करंटला अपोज करतो असं माझं वाक्य नाही, करंटच्या चेंजला अपोज करतो. मग कसा करंट चेंज व्हायला लागला? यातला बटन दाबल्याबरोबर ह्यातला करंट या मोटर मधला म्हणजे आर्मेचर मधला 0 to मॅक्झिमम, म्हणजे ह्यातला जो ईएमएफ जनरेट होणार आहे तो त्याला कमी करणार असतो, त्याला कमी करणार असतो. आता एकदा मॅक्झिमम करंट झाला, एकदा मॅक्झिमम करंट झाला की पुन्हा मात्र हा जनरेट होत नाही, कारण पुन्हा कॉन्स्टंट मोशन चालू असते. आणि म्हणून
सुरुवातीचा जो स्टार्ट होताना जो असतो तो करंटचा चेंज कमी असतो, पण एकदा मॅक्झिमम झालं की लार्ज करंट या डीसी बॅटरीमुळे लार्ज करंट यातून हे होतो आणि हे होतं. हेच उलट होतं कधी, आता ऑफ केली मी बॅटरी, बाहेरून बटन ऑफ केल्याबरोबर ह्याच्यातला करंट आहे आता मॅक्झिमम टू झिरो, मॅक्झिमम टू झिरो. अशा वेळी हे स्लो होताना मोटर परत एकदा हा ईएमएफ जनरेट होतो. मोटर स्लो होताना परत एकदा हा ईएमएफ जनरेट होतो आणि तो ईएमएफ ह्याच्यातल्या करंटच्या चेंजला म्हणजे मॅक्झिमम टू झिरो व्हायला निघालाय त्याला अपोज करणारा म्हणजे त्याला वाढवणाऱ्या स्वरूपात असतो तो ईएमएफ, त्याला वाढवणाऱ्या स्वरूप. त्यामुळे लवकर मोटर हे होत नाही, मोटर बराच उशिराने थांबते. असा जो ईएमएफ या मोटरमध्ये मोटरच्या आर्मेचर मध्ये जो जनरेट होतो, असा ईएमएफ डीसी मोटरच्या आर्मेचर मध्ये सुद्धा तो जनरेट होतो. तो त्या आर्मेचर मधून जाणाऱ्या करंटच्या चेंजला अपोज करतो. कुणाला अपोज करतो? करंटच्या चेंजला. झिरो टू मॅक्झिमम असेल तर तो त्याला कमी करणारा असतो आणि मॅक्झिमम टू झिरो असा कमी होणार असेल तर त्या करंटला वाढवणारा असतो. आणि म्हणून याला म्हणतात बॅक ईएमएफ. काय म्हणतात याला? बॅक ईएमएफ. जी काय असेल ऍक्शन, जी काय ऍक्शन असेल त्याला अपोज करणार असतो. लक्षात आलं का? बॅक ईएमएफ. आणि बॅक ईएमएफ मध्ये हा जो करंट प्रोड्यूस होतो या ईएमएफ मुळे, तो करंट स्वतःच मॅग्नेटिक फील्ड तयार होतो आणि बाहेरून चेंज होणार, याच्या रोटेशन मुळे चेंज होणारं मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये इंटरॅक्शन होऊन मॅग्नेटिक टॉर्क अपोज करणार असतो. त्याला बॅक टॉर्क म्हणायचं. म्हणजे अशी मोटर आता स्पीड वाढायला लागले त्याचं स्पीड कमी करणार असतो. तो स्पीड वाढायला लागले कमी करणारा स्पीड असतो. ह्याचा ईएमएफचा मॅग्नेटिक फील्ड त्याला कमी करणार असत आणि म्हणून त्याच्यावर मग असा टॉर्क आहे की नाही, त्याला उलटा टॉर्क प्रोड्यूस होतो, म्हणजेच बॅक टॉर्क म्हणायचं त्याला. लक्षात आलं? लाईक दिस इफ. आता हेच मी आणखी एका वेगळ्या स्वरूपात सांगतो, हेच आणखी सोप्या स्वरूपात सांगतो. बघा, हे तुमच्या पुस्तकातलं झालं, मी एक सोप्या स्वरूपात सांगतो. या ठिकाणी मी एक कॉईल घेतली. बघा, ही कॉईल आहे. आता या कॉईलला एक स्विच जोडतो आपण, टॅप स्विच, आणि या ठिकाणी एक बॅटरी जोडतो. आता ज्यावेळी मी हा टॅप स्विच ऑन करतो, कनेक्ट केला, की ह्या कॉईल मधून जाणारा जो करंट आहे तो पहिल्यांदा झिरो असेल, तो मॅक्झिमम होईल. बघा, आणि पुन्हा कॉन्स्टंट होईल. मॅक्झिमम किती झाला? एक बाबा 5 मिली अँपिअर झालं. 5 मिली अँपिअर पुन्हा कॉन्स्टंट राहणार आहे बराच वेळ, जोपर्यंत सर्किट ऑफ करत नाही तोपर्यंत 5. ते मधला वेळ सोडा, हे मधलं सोडा. आता ज्यावेळी करंट इन्क्रीजिंग स्वरूपाचा असतो या कॉईल मधून वाढत जाणारा, त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड सुद्धा या करंटचं वाढत जाणार असत आणि ते चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड ह्याच कॉईलशी असोसिएट होत आणि ह्या कॉईल मध्ये ईएमएफ जनरेट होतो. आणि तो ईएमएफ अशा डायरेक्शन मध्ये, लेनच्या म्हणण्यानुसार, इक्वल टू मायनस d∅/dt. ह्या मॅग्नेटिक फील्डचा म्हणजे या करंटच्या इन्क्रीज मुळे जे मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज व्हायला लागले, त्या इन्क्रीज्ड मॅग्नेटिक फील्डचं जे फ्लक्स, इन्क्रीज फ्लक्स याला असोसिएट आहे, त्याला अपोज करणार म्हणजे त्याच्या उलट्या डायरेक्शन मध्ये हा ईएमएफ तयार होतो आणि तो स्वतःचा करंट पण प्रोड्यूस करतो. आणि तो करंट ह्या करंटच्या इन्क्रीजला अपोज करतोय, इन्क्रीजला अपोज करतोय. लक्षात ठेवायचं, करंटला अपोज नाही, करंटच्या चेंजला अपोज. म्हणा मनातल्या मनात, दिस ईएमएफ इज अपोजेस टू चेंज इन करंट, नॉट कॉन्स्टंट करंट, नॉट टू कॉन्स्टंट करंट. आणि मग अपोज करणार असतो, तरी पण करंट मॅक्झिमम होतो आणि एकदा मॅक्झिमम झाला की पुन्हा कॉन्स्टंट करंट यातून पास होतो आणि त्यावेळी हा नसतोच, हा नसतो. आलं लक्षात? आता पुढं, आता मी स्विच ऑफ केला, स्विच ऑफ केला.
स्विच ऑफ केल्याबरोबर ह्यातून मगाशी मॅक्झिमम करंट जात होता, आता तो सडनली 0 होतो, म्हणजे कमी होतोय करंट. हा करंट जो आहे यातला तो कमी होत जातो. कमी होताना सुद्धा हा करंट कमी होतोय, म्हणजे त्याचं मॅग्नेटिक फील्ड सुद्धा कमी होतोय. आणि ते कमी होणारं मॅग्नेटिक फील्ड फ्लक्स ज्यावेळी असोसिएट होतो कॉइलला, त्यावेळी परत एकदा हा प्रोड्यूस होतो. आणि तो मायनस d∅dt, लेनच्या म्हणण्यानुसार तो मायनस d∅dt, म्हणजे आता फ्लक्स कमी होत निघालाय. हा ईएमएफ त्याच्या उलट्या डायरेक्शन मध्ये करंट प्रोड्यूस करतो स्वतःच मॅग्नेटिक फील्ड असं करतो की त्या मॅग्नेटिक फील्डला फ्लक्सला कमी होऊन देत नाही, वाढवायचा प्रयत्न करतो, म्हणजे परत एकदा तो जनरेट होतो. अशा पद्धतीनं आपण जर एखादा एसी जोडला एखाद्या कॉइलला, तर तो एसी मात्र कायम बदलणार असतो. 0 मॅक्झिमम 0, डायरेक्शन बदलून मॅक्झिमम 0, पुन्हा डायरेक्शन पॉझिटिव्ह मॅक्झिमम 0, कंटिन्युअसली बदलणार असतोय. आणि त्यामुळं असा जर एसी तुम्ही या कॉइलला जोडला तर याच्यामध्ये प्रोड्यूस होणारा ईएमएफ हा कायमच प्रोड्यूस होतो आणि तो त्या चेंजला अपोज करणार असतो, आणि यालाच म्हणायचं बॅक ईएमएफ. आता ह्यात टॉर्क नाही बरं का, बॅक टॉर्क नाही. ह्या एक्झाम्पल मध्ये टॉर्क नाही. टॉर्क ह्यात ऍक्ट होतो त्या कॉइलच्या मोशनला अपोज करणं. असं जर मोशन असेल, रोटेशनल मोशनसाठी टॉर्क लागतो, नुसता फोर्स नाही. असा जर टॉर्क फिरवत असेल तर त्याला अपोज करणारा उलटा टॉर्क तयार होतो, अपोज करणारा उलटा टॉर्क. आता ह्या एक्झाम्पल मध्ये टॉर्क नाही बरं का, या एक्झाम्पल मध्ये फक्त बॅक ईएमएफ कसा तयार होतो. बॅक ईएमएफ तुमच्या लक्षात आला का? अजून एक मला पुढचं आर्टिकल घ्यायचं होतं पण नको, एवढे 2च आर्टिकल आज वाचा, 2च आर्टिकल वाचा. काही शंका असतील तर मला उद्याच्या लेक्चरला तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, बाय.